नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये. लांजा तालुक्यामध्ये असलेली ही शेत जमीन आहे. आडवली रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेला हा प्लॉट आहे. रेल्वे स्टेशन या प्लॉटपासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि हा पूर्ण प्लॉट टेबल फ्लॅट प्लॉट आहे. अगदी सपाट शेत जमीन. लांजा तालुक्यामध्ये सर्वात प्लेन प्लॉट असा हा प्लॉट आहे. पूर्ण टेबल प्लॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर मंडळी, नक्कीच ही शेत जमीन विकत घ्या, या जागेचे मालक व्हा आणि या ठिकाणी एखादं फार्म हाऊस नक्कीच तुम्ही उभारू शकता. हा प्लॉट विक्रीसाठी जास्त दिवस राहील असं सांगता येत नाही, कारण हा प्लॉट पूर्ण प्लेन असल्यामुळं लवकर याची डील होण्याची शक्यता आहे. तर मंडळी, अशी ही प्रॉपर्टी आपल्याला लांजा तालुक्यामध्ये आडवली रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेला हा प्लॉट आपल्याला दाखवतो आहे मी. टोटली 5 एकरचा प्लॉट हा 2 सातबाऱ्यामध्ये डिवाईड आहे. पहिला सातबारा हा 2 एकरचा आहे आणि दुसरा सातबारा हा 3 एकरचा आहे. असे टोटल 2 सातबाऱ्यामध्ये हा प्लॉट आपल्याला मिळतो आहे. वर्ग 1ची जमीन आहे. शेतकरी दाखला आपल्याला हा प्लॉट घेताना किंवा शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे. जर मंडळी तुम्हाला शेती विकत घेताना शेतकरी दाखला पाहिजे असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी 20 ते 15 दिवसामध्ये नक्कीच या ठिकाणी शेतकरी दाखला बनवून देतो, जेणेकरून तुम्ही अशाच प्रकारच्या शेतजमिनी महाराष्ट्रामध्ये कुठेही विकत घेऊ शकता. हा सर्व प्लेन प्लॉट मातीचा, प्युअर मातीचा, लाल मातीचा प्लॉट आहे. हा प्लॉट 10 लाख रुपये पर एकर या रेटने आम्ही ह्या जागेची किंमत सांगतो आहे. नक्कीच थोडंफार या जागेच्या किमतीमध्ये आपल्याला कमी करता येईल. म्हणजे 50 लाख रुपयामध्ये थोडीफार प्राईस कमी करून या ठिकाणी या जागेचा व्यवहार तुम्हाला पूर्ण करून दिला जाईल. सातबाऱ्याचा विचार केला तर या ठिकाणी या सातबाऱ्यामध्ये 5 ते 6 नावं आहेत आणि जो दुसरा सातबारा आहे त्याच्यामध्ये फक्त एकच नाव आहे. म्हणजे असे टोटली 6 ते 7 नावं असलेला हा सातबारे 2 सातबारे आहेत आणि 2 सातबाऱ्यामध्ये आपल्याला नक्कीच खरेदी करताना कोणतीही अडचण येऊ शकत नाही. जागा मोजणीसाठी पण अडचण नाही आहे. पूर्ण प्लेन प्लॉट आहे. आपल्याला या ठिकाणी डेव्हलपिंग करायचं असेल, शेतीची लागवड करायची असेल तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी कोणतीही अडचण नाही आहे, कारण हा प्लॉट सहजरित्या आपण विकत घेऊ शकतो. आता प्लॉटचा विचार केला तर आजूबाजूला वस्ती आहे आणि वस्तीच्या बाजूला असल्यामुळे या ठिकाणी लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्येच आहे. लाईटचा पोल आपल्याला या ठिकाणी आणायचा नाही आहे. रोड कनेक्टिव्हिटी आहे. पाण्याचा विचार केला तर आजूबाजूला जी वस्ती आहे त्या ठिकाणी पाणी, विहीर आहे, बोरवेल खोदलेले आहेत. त्याप्रकारे या ठिकाणी आपण बोरवेल, विहीर या ठिकाणी खोदू शकतो. प्लॉटच्या एका सातबाऱ्यामध्ये बोरवेल खोदलेली आहे, पण ती बुजलेली आहे. बरेच वर्ष त्याकडे लक्ष न दिल्यामुळं त्यामध्ये दगड वगैरे माती अशी गेलेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला बोरवेल या ठिकाणी नव्याने उपलब्ध म्हणजे करावी लागेल. लाईट, पाणी, रोड अशा सर्व व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. या ठिकाणी कमर्शियल व्यवसाय, शेतीचा व्यवसाय तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्यामध्ये आंबा लागवड असेल, काजू लागवड असेल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करू शकता. तसेच या ठिकाणी काजू फॅक्टरी हा विषय करू शकता किंवा मँगो पल्प ज्यूस फॅक्टरी या ठिकाणी करू शकता किंवा अगरबत्ती कारखाना या ठिकाणी करू शकता. तसेच शेतीमध्ये कोंबडी पालन, कुक्कुटपालन या ठिकाणी आपण करू शकता. तसेच शेळीपालन या ठिकाणी करू शकता. जे व्यवसाय, शेतीविषयक व्यवसाय, पूरक व्यवसाय या ठिकाणी करू शकता. मार्केट बऱ्यापैकी आहे. या प्लॉटपासून गोवा जवळजवळ 280 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच मुंबई या प्लॉटपासून 270 किलोमीटर आहे, म्हणजे 270 किलोमीटर मुंबई आहे. तसेच पुणे आपल्या प्लॉटपासून 260 किलोमीटरच्या अंतरावर आहे. कोल्हापूर 90 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच आडवली रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे मंडळी, आणि जो नॅशनल आपला जो स्टेट हायवे आहे, म्हणजे नॅशनल हायवेपासून जो स्टेट हायवे आहे, देवरुख जो दाबोले लांजा जो आपला रोड आहे, त्या रोडपासून जवळपास म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आहे. तर मंडळी, अशा कनेक्टिव्हिटीमध्ये असलेली ही शेत जमीन नक्कीच तुम्ही विकत घेऊन या ठिकाणी प्लांटेशन किंवा प्लॉटिंग करू शकता किंवा शेतीविषयक कमर्शियल व्यवसाय म्हणजे प्लॉटिंग प्रोजेक्टसुद्धा या ठिकाणी करू शकता. बंगलो प्रोजेक्ट करू शकता. म्हणजे असा प्लेन प्लॉट, सपाट प्लॉट आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे. खूप क्वचितच प्लॉट असे टेबल फ्लॅट प्लॉट आपण कोकणामध्ये पाहतो. तर नक्कीच मंडळी, रिजनेबल रेट आहे. 10 लाख रुपये पर एकर रिजनेबल किंमत या ठिकाणी थोडीफार निगोशिएबल करून तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल. तर नक्कीच मंडळी, हा यूट्यूब चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन
प्रॉपर्टीचे व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, बघू शकता. तर मंडळी, हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.